मंडळाच्या 11 जागा आता 7 वर्षा मुदतीकरता सन 2026-27 ते सन 2032-33 करता 11 जागासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे। सदर निवडणुकीमध्ये 21 उमेदवारांनी भाग घेतलेला असून त्यापैकी 11 उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यांची मी नावे घोषित करतोय आणि त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे: भोपतराव राजेंद्र सदाशिव 58 मते, गांधी राजेंद्र कांतीलाल 54 मते, दलाल सचिन कृष्णकांत 51 मते, मडके यशवंत बाळू 48 मते, सच्यानी हरेश किमतराम 48 मते, फुले प्रशांत हरिश्चंद्र 47 मते, जगे रमेश रघुनाथ 46 मते, शहा कीर्तन वस्तुपाल 46 मते, शहा देवेंद्र पोपटलाल 45 मते, भागवत मोरेश्वर काशीनाथ 44 मते, पटेल हरनीश चिमनलाल 42 मते। एकूण मतदान 74 झालं होतं। त्याप्रमाणे ही वरील 11 उमेदवार हे यथोचितरित्या निवडून आलेले आहेत असे मी घोषित करतो। तसेच उमेदवार मला निवडणूक कामामध्ये जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि आजची निवडणूक प्रक्रिया संपली असे जाहीर करतो। या ठिकाणी आपण बघू शकतो ज्ञानवर्धी संस्थेची निवडणूक पार पडलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये सहकार पॅनल चांगल्या मतांनी या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि निवडणूक निर्वाचन अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाने ही निवडणूक पार पडली आणि खेळीमेळीच्या वातावरणातसुद्धा या ठिकाणी ही निवडणूक पार पडलेली आहे। या ठिकाणी सहकार पॅनल निवडून आले आणि त्यांनी विद्या विकास पॅनलला पराभव या ठिकाणी केलेला आहे। कॅमेरामन संजय फर्डेसह पत्रकार योगेश हजारे, मी ठाणेकर न्यूज चॅनल, शहापूर।